नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण GNM सेकंड इयरमधील मेंटल हेल्थ नर्सिंग या विषयामधील सायकोसिस म्हणजेच मनोविकृती या आजाराबद्दल पाहणार आहोत. तर मानसिक आजारामध्ये सायकोसिस म्हणजेच मनोविकृती ही तीव्र व गंभीर स्वरूपाची विकृती आहे. यामध्ये व्यक्तीचे स्वतःवरील नियंत्रण नाहीसे होते आणि ती व्यक्ती सामाजिक समायोजन करण्यास असमर्थ ठरते. या व्यक्तीच्या वर्तनामध्ये मानसिक व भावनिक एकसूत्रीपणा राहत नाही. तीव्र मनोविकृती असणाऱ्या व्यक्तीस वेडा असे संबोधले जाते. तर एखाद्या तीव्र आणि आकस्मिक मानसिक धक्क्यामुळे व्यक्तीस सायकोसिस म्हणजेच मनोविकृती होतेच असे नाही, कारण प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये अनेक मानसिक धक्क्यांना सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, व्यवसायामध्ये तीव्र स्वरूपाची आर्थिक नुकसान इत्यादी गोष्टीमुळे व्यक्तीला मानसिक धक्का बसू शकतो. परंतु ज्या व्यक्ती व्यवस्थित असतात, ज्यांची प्रकृती रोगप्रवर्तक आहे, अशांनाच फक्त मनोविकृती होते. तर मनोविकृतीचे प्रकार किती आहेत हे पाहूया. तर यामध्ये मुख्य दोनच प्रकार आहेत, परंतु त्याचे उपप्रकार अनेक पडतात. ते आपण समोर पाहणार आहोत. तर यामध्ये सर्वप्रथम ऑर्गॅनिक सायकोसिस म्हणजेच इंद्रिय मनोविकृती हा प्रथम प्रकार आहे आणि फंक्शनल सायकोसिस म्हणजेच कारिक मनोविकृती हा द्वितीय प्रकार आहे. तर सर्वप्रथम ऑर्गॅनिक सायकोसिस यामध्ये ॲक्यूट ब्रेन सिंड्रोम आणि क्रोनिक ब्रेन सिंड्रोम हे दोन प्रकार पडतात व फंक्शनल सायकोसिस यामध्ये सिझोफ्रेनिया, मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिस, पॅरानोइया, नंतर इनव्हॉल्युशनल मेलान्कोलिया हे प्रकार पडतात. तर सर्वप्रथम ऑर्गॅनिक सायकोसिस म्हणजेच इंद्रिय मनोविकृती या विकृतीमध्ये शारीरिक आजाराचा परिणाम मेंदूच्या पेशीवर होऊन मेंदूच्या कार्यामध्ये बिघाड निर्माण होतो व याचे दोन प्रकार आहेत. यामध्ये ॲक्यूट ब्रेन सिंड्रोम आणि सेकंड आहे क्रोनिक ब्रेन सिंड्रोम. तर ॲक्यूट ब्रेन सिंड्रोम होण्याचे कारणे काय काय आहेत हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम कारण आहे संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन. तर मेंदू आणि मेंदूच्या आवरणांना संसर्ग होणे, फुफ्से, मूत्रमार्ग यांना संसर्ग होणे इत्यादीमुळे ॲक्यूट ब्रेन सिंड्रोम होतो. तसेच ॲक्यूट ब्रेन सिंड्रोम हा ड्रग्समुळे सुद्धा होतो, ज्यामध्ये अल्कोहोलमुळे होणारा मादक परिणाम व इतर मादक द्रव्यांचे सेवन केल्याने सुद्धा ॲक्यूट ब्रेन सिंड्रोम होतो. तसेच कार्बन डायऑक्साईडची विषबाधा झाल्यावर, शिशाची किंवा पाऱ्याची विषबाधा झाल्यावर सुद्धा होऊ शकतो. तसेच डोक्याला जखम होणे म्हणजेच अपघाती जखम होणे किंवा मारामारीमुळे झालेली जखम, तसेच इंद्रियातील बिघाड झाल्यामुळे सुद्धा ॲक्यूट ब्रेन सिंड्रोम होतो, ज्यामध्ये हृदय, मूत्रपिंड, लिव्हरच्या आजारामुळे निर्माण झालेला बिघाड, तसेच इपिलेप्सी असेल तर ज्यामध्ये फिट्समुळे मेंदूवर होणारा परिणाम, तसेच ब्रेन ट्यूमर असेल, अंतस्रावी ग्रंथीच्या कार्यामधील बिघाड असेल ज्यामध्ये हायपरथायरॉइडिझम झाल्यामुळे होऊ शकतो, तसेच चयापचय क्रियेतील बिघाड म्हणजेच हायपोग्लायसिमिया असेल किंवा युरेमिया असेल, तसेच अतिशय ताप असेल म्हणजेच हायपरपायरेक्सिया असल्यामुळे, यासोबत जर आहारामध्ये कमतरतेची स्थिती असेल ज्यामध्ये डिहायड्रेशन झाल्यामुळे सुद्धा होऊ शकतो. नेक्स्ट, ॲक्यूट ब्रेन सिंड्रोम असलेल्या रुग्णांमध्ये चिन्हे आणि लक्षणे काय काय दिसतात हे पाहूया. यामध्ये याची सुरुवात अचानक होते, गोंधळलेली मनस्थिती असते, जागृत अवस्थेमध्ये बदल दिसून येतो, बेशुद्धता असते आणि कोमामध्ये जाण्याची सुद्धा शक्यता असते. यासोबत व्यक्ती स्थळ, काळ व इतर व्यक्तींचे भान नसते, विस्मृती सुद्धा होते, ज्यामध्ये ताज्या आठवणी दुसऱ्यांनी करून द्याव्या लागतात. तसेच रुग्णाला अनेक भ्रम होतात, दृष्टी अवस्तुबोधन होते, तसेच भावनिक जीवन अस्थिर बनलेले असते. यासोबत मनस्थितीतील चढ उतार ओळीने घडत जातात, जसे अचानक भीती, धसका लागणे, औदासीन्यता किंवा हास्यफोट, आणि असा व्यक्ती रडताना दिसतो. नेक्स्ट, क्रोनिक ब्रेन सिंड्रोम काय आहे हे पाहूया. तर याची सुरुवात नकळत होते. हा आजार हानिकारक असून तो वाढत जातो, तो बरा होत नाही,
सामान्यपणे 50 वर्षावरील वयोगटामध्ये हा आजार आढळून येतो. तर हा आजार होण्याची कारणे काय काय आहेत हे पाहूया. यामध्ये जन्मजात मेंदूची विकृती असल्यावर, ब्रेनचे इन्फेक्शन असल्यावर, ज्यामध्ये मेंदूला सिफॅलिस झाल्यामुळे किंवा एड्सचा संसर्ग झाल्यामुळे किंवा जखम झाल्यामुळे, ज्यामध्ये मेंदूला इजा झाल्यास किंवा ब्रेन ट्यूमर असल्यामुळे, एपिलेप्सी असल्यामुळे, तसेच जास्त ड्रग्सचे सेवन केल्यामुळे इंटॉक्सिकेशन असू शकते, अल्कोहोलचं सेवन केल्यामुळे होऊ शकते, मेटाबॉलिक अँड एंडोक्रेनियल डिसऑर्डर्स असल्यामुळे सुद्धा होऊ शकते. यासोबत रक्तभिसरणातील बिघाड जर असेल, ज्यामध्ये ॲर्टेरिओक्लेरोसिस असल्यामुळे सुद्धा होऊ शकते. तर क्रोनिक ब्रेन सिंड्रोम असलेल्या रुग्णामध्ये काय काय लक्षणे दिसतात हे पाहूया. तर अशा रुग्णांची स्मृती, बुद्धिमत्ता आणि निर्णयशक्ती अशा बौद्धिक क्रियामध्ये अधोगती होत जाते. तसेच व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल होतो, भावनात्मक प्रतिक्रियेमध्ये जलद चढ-उतार होतो. यासोबत ठराविक साचांचे जे शब्द असतात त्यांचा उच्चार किंवा क्रिया पुन्हा पुन्हा होतात. तसेच आजार जसजसा वाढत जाईल तसा तसा रुग्ण स्वतःच्या दिनचर्येची व आरोग्याची काळजी घेण्यास असमर्थ होतो. यासोबत रुग्णाला बेचैनी, निद्रानाश, भटकण्याची वृत्ती व संशयीपणा वाढतो. यासोबत रुग्णाला न्यूरोलॉजिकल लक्षणे दिसतात, ज्यामध्ये फिट्स येतात, अशक्तपणा किंवा हातपाय व शरीराचा लुळेपणा, यासोबत बोलण्यामध्ये, दृष्टीमध्ये बिघाड व ऐच्छिक हालचाली न जुळणे इत्यादी लक्षणे आपल्याला क्रोनिक ब्रेन सिंड्रोम असलेल्या रुग्णांमध्ये दिसतात. तर अशा रुग्णांच्या तपासण्या काय काय असू शकतात, म्हणजेच इन्व्हेस्टिगेशन्स काय काय असू शकतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम प्रयोगशाळेतील तपासण्या करतात, ज्यामध्ये ब्लड टेस्ट असेल, युरिन टेस्ट असेल, यकृताच्या कार्यक्षमताच्या तपासण्या असतील. यासोबत मानसिक चाचण्या करतात, ज्यामध्ये बेंडर जेस्टॉक टेस्ट करतात, बुद्धिमत्ता चाचण्या करतात, मेमरी टेस्ट या प्रकारच्या मानसिक चाचण्या घेतल्या जातात. आणि यासोबत इतरही चाचण्या केल्या जातात, ज्यामध्ये फंडस एक्झामिनेशन, स्कल एक्स-रे, इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी करतात. नेक्स्ट, अशा रुग्णांचे व्यवस्थापन कसे करता येईल हे पाहूया. यामध्ये कारण शोधून काढून त्यानुसार उपचार करावेत. खास सोयी असल्यास हॉस्पिटलमध्ये रुग्णाला दाखल करावे. तसेच रुग्णाची शारीरिक चाचणी व इतर चाचण्या कराव्यात. याचसोबत रुग्णासोबत एक माणूस असावा. रुग्णाला सलाईन लावून फ्लुइड व इलेक्ट्रोलाइट्सचे बॅलन्स मेंटेन करावे. रुग्णाच्या आहाराकडे लक्ष द्यावे. तसेच रुग्णाच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे आणि आरोग्याकडे लक्ष द्यावे. याचसोबत रुग्णाला शांत करण्यासाठी व झोपविण्यासाठी क्लोरोप्रोमॅझिन हे औषध 25 ते 50 मिलीग्रॅम दिवसातून 3 वेळेस द्यावे किंवा हॅलोपेरिडॉल हे औषध 1.5 ते 3 ग्रॅम दिवसातून 3 वेळेस द्यावे. यासोबत विशेषतः विटॅमिन थेरपी देतात, ज्यामध्ये विटॅमिन B1, B2 आणि B3 देतात. यासोबत कुटुंबातील व्यक्तींशी आजाराच्या गुणधर्माबद्दल सल्लामसलत करणे आवश्यक आहे आणि सायकॅट्रिक सोशल वर्करच्या मदतीने व्यवसाय उपचार आणि करमणुकीचे उपचार करून रुग्णाचे पुनर्वसन करतात. थँक्यू.